सुना, देखा, समझा। सुना, देखा, समझा। तेरी एक आवाज पर पूरे गांव ने क्या किया। काय कळलं? टर्न घेत होतो मी आणि मला टर्न ओके मध्ये जमलेला नाहीये. ठीक आहे, तुमचा सुद्धा हा प्रॉब्लेम येतो ना. आपल्याला एक कमेंट आली होती की नेमकं टर्न कशा पद्धतीने घ्यायचा असतो. त्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ पूर्ण स्टेअरिंग वरती टर्न कशा पद्धतीने घ्यायचा असतो यावरती. आता टर्न मध्ये दोन प्रकार येतात. पहिला टर्न येतो रेग्युलर टर्न, मग तो राईट टर्न असेल, लेफ्ट टर्न असेल. उलट सांगितलं, राईट असो अगर लेफ्ट असो. आणि दुसरी गोष्ट यू टर्न. यू टर्न म्हणजे काय? जागेवरती टर्न घ्यायचा असतो. आता टर्न मध्ये दोन प्रकार आहेत, यू टर्न मध्ये पण दोन प्रकार आहेत. बघा मी काय म्हणतोय, एक तर टर्नचे दोन प्रकार आहेत, त्यात पण टर्न मध्ये दोन प्रकार आहेत, यू टर्न मध्ये दोन प्रकार आहेत. एक येतो तो म्हणजे कंजेस्टेड, म्हणजे एकदम छोटा टर्न, जिथून स्टेअरिंग तुम्हाला फास्ट मध्ये फिरवावं लागतं, सरळ करावं लागतं. हा येतो पहिलं. आणि दुसरं मोठा टर्न. ठीक आहे. आणि यू टर्न मध्ये सुद्धा दोन प्रकार येतात. एक येतो कंजेस्टेड यू टर्न आणि दुसरा येतो तो मोठा यू टर्न. तर हे चारही विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आपल्याला 4 टर्नचे प्रकार एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात पहिली गोष्ट, स्टेअरिंग समजून घ्यायचं. कसं घ्यायचं या दाखवतो. हे स्टेअरिंग आहे, हे कशा पद्धतीने फिरवायचं असतं, हँडलिंग कसं करायचं असतं, खालती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, वरती थंबनेल दाखवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पहिल्यांदा बघून घ्या. तुम्हाला स्टेअरिंग एक्झॅक्ट कसं ऑपरेटिंग करायचं हे कळून जाईल. त्यामुळे आजच्या व्हिडिओला डायरेक्ट मी स्टार्ट करतोय, स्टेअरिंग कशा पद्धतीने फिरवायचं असतं. सगळ्यात पहिलं बघा तुम्ही, हा छोटा टर्न आहे. ठीक आहे. आता छोट्या टर्नला आपले 4 मुद्दे आहेत. एक मोठा टर्न, एक छोटा टर्न, एक मोठा यू टर्न, एक छोटा यू टर्न. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो छोटा टर्न. तर लेफ्ट साईडला टर्न घेणार आहे. मगाशी जे मी चुकलो तेच मी दाखवतोय. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्हाला गाडीत बसून समजावून सांगतो आणि त्याच्यानंतर बाहेरून करून दाखवतो. दोन्ही गोष्टी बघा. तर बघा, हा लेफ्ट साईडचा टर्न आहे. ठीक आहे. इंडिकेटर ऑन केलेला आहे. फर्स्ट गिअर मध्ये गाडी आहे. हळूहळू तुम्ही हा सेकंड गिअरवर सुद्धा घेऊ शकता, फर्स्ट गिअरवर सुद्धा घेऊ शकता. आता मी फर्स्ट गिअरवर घेऊन दाखवतो. एकदम सावकाश गाडी घ्यायची आहे, कारण आपण नवशिके आहोत. आपण हळूहळू गाडी शिकत आहोत. ठीक आहे. साधारण टर्नचा पॉईंट येऊ द्यायचा बरोबर लेफ्ट मिरर पर्यंत. आला हा पॉईंट बरोबर लेफ्ट मिरर पर्यंत. आता तुम्ही स्टेअरिंग फिरवायला रिकामे झालं. ते तुम्ही एकदम स्टेअरिंग फिरवा अगर हळूहळू फिरवा. ठीक आहे. बघा, हे स्टेअरिंग आता फुल मारावं लागेल इथं मला. जर मी फुल नाही मारलो तर टर्न बसणार नाही. त्यामुळे फुल स्टेअरिंग मारलोय मी. 1 2 दोनदा स्टेअरिंग सरळ केला, गाडी पुढे घेऊन गेलो. तर आता आपण मोठा टर्न घेणार आहे, तो पण राईट साईडला. मोठे टर्न घेताना बघा 2 कटडे दिसतात. सेम मगासारखे कटडे आहेत, फक्त टर्न मोठा आहे. म्हणजे रस्ता पण मोठा आहे आणि टर्न सुद्धा मोठा आहे. त्यामुळे इथं स्टेअरिंग पूर्ण फिरवायची गरज नाही. बघा, आता हा टर्न तुम्ही फर्स्ट गिअरवर सुद्धा घेऊ शकतात, सेकंड गिअरवर सुद्धा घेऊ शकतात. मी तुम्हाला फर्स्ट गिअरवर घेऊन दाखवतो एकदम स्लो मोशन मध्ये. ठीक आहे. बघा, फक्त स्टेअरिंग कडे लक्ष द्या. आता इथं स्टेअरिंग पूर्ण फिरवायची गरज नाही आहे. सेम मगासारखं स्टेअरिंग पॉइंटला कटडा आला बरोबर आहे, लेवल ती आली की स्टेअरिंग हळूहळू फिरवायचं आपल्याला. बघा, पूर्ण स्टेअरिंग फिरवलेलं नाही मी. आता हे स्टेअरिंग सरळ केलं. किती फिरवलेलं स्टेअरिंग मी तुम्हाला थांबून दाखवतो. बघा बघा, एवढं स्टेअरिंग फिरवलेलं साधारण. आता ही गरज बघून तुम्ही ठरवायचं किती स्टेअरिंग फिरवायचं आहे. मला तर एवढीच गरज पडली बरोबर आहे ना, मोठा टर्न घेताना. आता हा झाला टर्न घेताना कशा पद्धतीने घ्यायचा असतो मोठा टर्न. तर बघा, आता आपण शिकणार आहे यू टर्न कसा घ्यायचा, तो पण लॉंग यू टर्न. ठीक आहे. आता हा पोल दिसतोय, दोन्ही पोलच्या मधनं आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे. इकडे बाजूला ट्रक आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. इकडून मागून येणाऱ्या गाड्या सुद्धा कव्हर करायच्या आहेत. कशा पद्धतीने करतोय बघा मी. हे तुम्ही फर्स्ट गिअरवर घेऊ शकतात, सेकंड गिअरवर घेऊ शकतात. आता मी इंडिकेटर दिलाय. मागणं कोण येते का बघितलं, लेफ्ट साईडनं पण कोण येते का बघितलं. ओके, मागणे गाडी या लागल्या बघा. आता ती गाडी जाऊ देतोय बघा मी. जाऊ दिली गाडी. आता मी टर्न घेतोय. आता इथे यू टर्न घेताना आपल्याला फुल टर्न मारावा लागेल. जर मी फुल टर्न नाही मारला तर गाडी ट्रक पासून पास होणार नाही. त्यामुळे फुल टर्न मारलाय, गाडी रस्त्याला सरळ झाली, मी स्टेअरिंग
2दा फिरवलं आणि स्टेअरिंग सरळ केलं. अशा पद्धतीने तुम्ही यू टर्न घ्यायचा असतो लॉंग टर्न घ्यायचा असेल तर. ठीक आहे. तर बघा हा छोटा टर्न आहे म्हणजे छोटा यू टर्न आहे. आता इथं आपल्याला गाडी पूर्ण फिरवायची आणि गाडीचं तोंड कॅमेऱ्याकडे करायचं आहे. म्हणजे कुठं गाडीचं तोंड इकडं आहे ते तिकडं करायचं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक बघून घ्यायची, कारण रिव्हर्स इथं महत्त्वाचं आहे. आणि आपला 3 पॉईंट रिव्हर्स म्हणून एक व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, थंबनेलवर दाखवलेला आहे तुम्हाला वरती. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या, 3 पॉईंट रिव्हर्स तुम्हाला कळून जाईल. तर ही गोष्ट पहिल्यांदा बघून घ्या, त्याच्यानंतर मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. ठीक आहे. आता सगळ्यात पहिलं काय करायचं, मागचा एरिया बघून घ्यायचा. आता इथं काय प्रॉब्लेम आहे का, खड्डा वगैरे आहे का, नाही आहे. ठीक आहे. इकडं फक्त गटर आहे बघा. ठीक आहे. ही गटर तेवढी आपल्याला सांभाळायची आहे. मी दाखवतो तुम्हाला यू टर्न कसा घ्यायचा असतो ते. आता फर्स्ट आणि रिव्हर्स दोनच गेअरवरती यू टर्न होणार आहे आपला. थांबल्या ठिकाणी फुल्ल स्टेअरिंग राईटला फिरवायचं, थोडी पुढे घ्यायची गाडी. वाकून बघू शकताय तुम्ही. आता फुल टर्न लेफ्ट साईडला फिरवायचं, रिव्हर्स गिअर घ्यायचा, परत थांबवायची गाडी, परत राईट टर्न फुल्ल, परत थोडी पुढे घ्यायची, परत थांबवायची, परत रिव्हर्स फुल्ल लेफ्टला फिरवायचं, मागे घ्यायची, परत थांबवायची, फुल राईटला फिरवायची, फर्स्ट गिअर, पुढे घ्यायची, रस्त्याला सरळ झाली, 2दा स्टेअरिंग सरळ करायचं. हा झाला 3 पॉईंट रिव्हर्स म्हणजे तुमचा यू टर्न. ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलं छोट्या टर्नला तुम्ही कशा पद्धतीने स्टेअरिंग फिरवायचं असतं किंवा मोठ्या टर्नला कशा पद्धतीने स्टेअरिंग फिरवायचं असतं, त्याशिवाय यू टर्न कशा पद्धतीने घ्यायचं असतं. मोठा यू टर्न असेल तर कसं आणि छोटा यू टर्न असेल तर कसं. आपल्याला कमेंट आली होती, आपला विषय तर तुम्हाला माहितीच आहे, कमेंट तुमची आणि कंटेंट आमची. तर कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अजूनही आपल्या धनश्री ड्रायव्हिंग स्कूलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढे तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ नक्की बनतील. ठीक आहे. थँक्यू.